Hello and good morning dear students. I am Ms. Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have discussed the need for training. Okay. In today's lecture, we have discussed the need for training. So in previous lecture, we have already discussed or already studied the concept of training. What is meant by training? So training is the act of increasing the knowledge and skill of an employee for doing a particular job. Okay, what is meant by training? So training is the act of increasing the knowledge and skill of an employee for doing a particular job. Training is a short-term educational process and utilizing a systematic and organized procedure by which employees learn technical knowledge and skills for a definite purpose. Okay, आपण आजच्या लेक्चर्समध्ये हे जे काही एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिली जाते ते ट्रेनिंग का दिली पाहिजे, त्याची नक्की गरज काय आहे, ओके, ते या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर एम्प्लॉईजला जे काही ट्रेनिंग दिली जाते, ओके, ते का गरजेचे आहे, तर त्याचे काही रिझन्स आहेत. तर ते रिझन्स कोणते आहेत ते आज आपण या ठिकाणी वन बाय वन डिस्कस करणार आहोत, त्याचा स्टडी करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ही जी काही ट्रेनिंग कन्सेप्ट आहे त्याचं प्रॉपर मिनिंग, त्याची व्हेरियस डेफिनेशन्स हे डिस्कस केले आहे, त्यांचा स्टडी केला आहे. त्यानंतर एम्प्लॉईजला जे काही ट्रेनिंग दिली जाते त्यांचे जे काही मेथड्स आहेत त्या मेथड्स कोणत्या, तर ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स अँड ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स यांचे देखील आपण चांगल्या प्रकारे काय केले आहे, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहे. मग हे जी काही एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिली जाते ते का गरजेचे आहे, त्याचे जे काही रिझन्स आहेत ते रिझन्स आज आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. तर the need for training arises due to the following reasons. The first reasons are to match the employee specification with the job requirements and organizational needs. Okay, the first reasons are to match the employee specification with the job requirements and organizational needs. Then second reasons are organizational viability and the transformation process. Then third reasons are technological advances, then organizational complexity, next human relations, and last is change in the job assignments. So there are 6 reasons they need for training. So firstly, ट्रेनिंग ही जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ट्रेनिंग म्हणजे काय, ओके, त्याचं प्रॉपर मिनिंग काय आहे. तर जो काही एम्प्लॉईज आहे तो जे काही काम करतो त्या कामाचे त्याला ऑल इन्फॉर्मेशन माहिती असणे आवश्यक आहे. तो जे काही काम करणार आहे त्या ठिकाणी त्याने सेफली काम केले पाहिजे. ओके, यासाठी त्या काम जो काही करतो त्या ठिकाणी कोणत्या मेथड्स वापरल्या पाहिजे, त्याचे जे काही नॉलेज आहे, ते जे काही स्किल्स आहेत, हे सर्व त्याला चांगल्या प्रकारे समजावून देण्यासाठी, त्याचे नॉलेज इन्क्रीज करण्यासाठी, त्याचे स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याला जे काही ट्रेनिंग दिली जाते, जे काही प्रशिक्षण दिले जाते, म्हणजेच एम्प्लॉईज ट्रेनिंग होय. मग हे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन व्हेरियस मेथड्सचा यूज करते. यामध्ये काही ऑन द जॉब ट्रेनिंग दिले जाते आणि काही ऑफ द जॉब ट्रेनिंग दिले जाते. 2 टाईप्सने देखील त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिले जाते. मग हे एम्प्लॉईजला जे ट्रेनिंग दिली जाते त्यातलं फर्स्ट रिझन काय आहे, त्याची नीड कशासाठी आहे, तर टू मॅच द एम्प्लॉई स्पेसिफिकेशन विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल नीड्स. यांनी जो काही फर्स्ट रिझन दिला आहे, ओके, एम्प्लॉईची जी काही गरज, एम्प्लॉईजना जी काही ट्रेनिंग दिली जाते त्याची काही गरज आहे ती कशासाठी आहे, त्याचा फर्स्ट रिझन काय, तर टू मॅच द एम्प्लॉई स्पेसिफिकेशन विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल नीड्स. तर जी काय जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनच्या अनेक रिक्वायरमेंट्स असतात, जॉबची काही आवश्यकता आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशनल नीड्स, ओके, जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, जी काही संघटना आहे त्याची काही गरजा आहेत. आणि एम्प्लॉई स्पेसिफिकेशन, जे काही वर्कर्स आहेत, जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं जे काही स्पेसिफिकेशन, त्याचा जो काही तपशील आहे, या तिन्ही गोष्टी एम्प्लॉई स्पेसिफिकेशन, जॉब रिक्वायरमेंट्स आणि ऑर्गनायझेशनल नीड्स या तिन्ही गोष्टींची काय करण्यासाठी, त्या जुळवून घेण्यासाठी, ओके, त्या मॅच होण्यासाठी एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणे गरजेचे असते.
Management finds deviation between employees' present specification and the job requirements and organizational needs. ओके, एम्प्लॉईजला ट्रेनिंग का दिली पाहिजे, तर जॉब रिक्वायरमेंट्स, ऑर्गनायझेशनल नीड्स आणि एम्प्लॉई स्पेसिफिकेशन या तिन्ही गोष्टी मॅच करता याव्यात, त्यांची चांगल्या प्रकारे जुळवण्यासाठी त्या एम्प्लॉईला ट्रेनिंग देणे गरजेचे असते. ट्रेनिंग इज नीडेड टू फिल दिस गॅप्स बाय डेव्हलपिंग and molding the employee's skills, knowledge, attitude, behavior, etc. So to the tune of the job requirements and organization needs as a felt in Glaxo India, ICICI, Colgate, Palmolive, etc. तर ही जी काय एम्प्लॉईजना जी काय ट्रेनिंग दिली जाते, ते ट्रेनिंग देण्यासाठी जॉब रिक्वायरमेंट्स आणि ऑर्गनायझेशनल नीड्स या मॅच होणे आवश्यक आहे. त्यानंतर ह्या गोष्टी मॅच होण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते. मग यांचा वापर जास्तीत जास्त कुठे केला जातो, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन यांचा यूज करीत असते. अँड ट्रेनिंग इज नीडेड टू फिल दिस गॅप अँड डेव्हलपिंग अँड मोल्डिंग द एम्प्लॉई स्किल, नॉलेज, ॲटिट्यूड, बिहेवियर, एक्सेट्रा. कारण की त्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्कर्स काम करत असतात, त्यांचे क्वालिफिकेशन हे सेम असेलच असे नाही, त्यांच्याकडे ऑल गोष्टींचे नॉलेज असेल असे नाही. त्यासाठी ते जे काही काम करणार, त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी, त्या ऑर्गनायझेशनची आउटपुट्स ओके वाढवण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, ऑर्गनायझेशन जी काय आहे ती जी काही कंपनी आहे त्याचं एक्सपान्शन वाढवण्यासाठी त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलेच पाहिजे. त्याचा फर्स्ट रिझन कोणता, तर टू मॅच द एम्प्लॉई स्पेसिफिकेशन विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल नीड्स. देन सेकंड रिझन आहे तो ऑर्गनायझेशनल वायबिलिटी अँड द ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. एम्प्लॉईजला जे काही ट्रेनिंग दिले जाते त्याचं सेकंड रिझन आहे ऑर्गनायझेशनल वायबिलिटी अँड द ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. द प्रायमरी गोल ऑफ मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन इज दॅट देअर वायबिलिटी इज कंटिन्युअसली इन्फ्लुएन्स्ड बाय एन्व्हायरमेंटल pressure. Okay, the primary goal of most of the organization is that their viability is continuously influenced by environmental pressure. If the organization does not adopt itself to the changing factors in the environment, it will lose its market share. And if the organization desires to adopt these changes, first it has to train the employees to impart specific skills and knowledge in the order to enable them to contribute the organizational efficiency and to cope with the changing environment. सो एन्व्हायरमेंटल जे काही प्रेशर आहे त्या एन्व्हायरमेंटल प्रेशरमुळे जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची वायबिलिटी म्हणजे त्याची व्यवहार्यता काय होते, कंटिन्युअसली प्रभावित होते. व ते ऑर्गनायझेशनल वायबिलिटी प्रभावित करण्यासाठी प्रत्येक ऑर्गनायझेशनने प्रभावित करणे हे प्रत्येक ऑर्गनायझेशनचे काय असते, महत्त्वाचे प्रायमरी गोल असते. जर ऑर्गनायझेशनने एन्व्हायरमेंटमध्ये जे काही वारंवार जे फॅक्टर्स चेंज होत असतात जर ते त्यांनी अडॉप्ट केले नाही तर काय होते, तर ती काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचा मार्केटमध्ये जो शेअर असेल तो शेअर त्या ठिकाणी कमी होतो, तो लूज होऊ शकतो. यासाठी असे जे काही वेगवेगळे चेंजेस आहेत, आता कोणकोणते चेंजेस ऑर्गनायझेशनमध्ये होऊ शकतात, तर आता या इन मॉडर्न एरामध्ये जे काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये चेंज होत असतो. जे काय एम्प्लॉईज आहे त्यांचे क्वालिफिकेशन चांगले असेल तर गुड, परंतु जर त्या एम्प्लॉईजकडे जर चांगले क्वालिफिकेशन नसेल तर त्यांना ट्रेन करणे आवश्यक आहे, त्यांचे नॉलेज वाढवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या ऑर्गनायझेशनचं मार्केट शेअर इन्क्रीज होईल. यासाठी एन्व्हायरमेंट फॅक्टर्समध्ये जर काही बदल झाला तर तो बदल त्या ऑर्गनायझेशनला लवकरात लवकर अडॉप्ट करता आला पाहिजे. त्या जो काही चेंज आहे, जो काही एन्व्हायरमेंटमधला चेंज आहे त्याच्यासाठी त्या ऑर्गनायझेशनला फेस करता आला पाहिजे. यासाठी त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. म्हणून यासाठी जे काही वेगवेगळे चेंजेस होतात ते चेंजेस अडॉप्ट करण्यासाठी एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याची गरज असते आणि ते ट्रेनिंग दिल्यामुळे ते एम्प्लॉईचे स्किल्स, त्याचे नॉलेज हे काय होऊ शकतात, इन्क्रीज होऊ शकते आणि ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी वाढवण्यासाठी देखील याची मदत होईल. त्यानंतर एम्प्लॉईजला जे काही ट्रेनिंग दिले जाते त्यामधील थर्ड रिझन आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस. सो एव्हरी ऑर्गनायझेशन इन ऑर्डर टू सर्वाइव्ह
and to be effective should adopt the latest technology, that is mechanization, computerization and automation. Adoption of latest technological means and methods will not be complete until they are manned by employees possessing skills to operate them. So, the organization should train the employees to enrich them in the areas of changing technical skills and knowledge from time to time. The latest technology for employees recruitment, ट्रेनिंग, मेकॅनायझेशन, कॉम्प्युटरायझेशन अँड ऑटोमेशन. तर या मॉडर्न एरामध्ये अनेक व्हरियस टेक्नॉलॉजीज आले आहेत, लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आल्या आहेत. मग एम्प्लॉयचं रिक्रुटमेंट करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यानंतर कॉम्प्युटरायझेशन आणि ऑटोमेशन यांचा देखील वापर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. मग यांचे नॉलेज त्या एम्प्लॉयर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांना देण्यासाठी या एम्प्लॉईज ट्रेनिंगची गरज असते. कारण की जे काही टेक्नॉलॉजीज आहेत, ओके, जे काही कॉम्प्युटरायझेशन आहे, ऑटोमेशन आहे, मेकॅनायझेशन आहे, यांचे त्यांना डीपली नॉलेज देणे आवश्यक आहे. कारण की ते जर गोष्टी त्यांना चांगल्या प्रकारे जमल्या तरच त्यांचा परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो, त्यांचे नॉलेज इम्प्रूव्ह होऊ शकते, त्यांचं स्किल्स इन्क्रीज होऊ शकते. ओके, यासाठी हे जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे त्यांना नॉलेज देण्यासाठी ते कशा प्रकारे यूज केल्या पाहिजे, त्या ठिकाणी सेफ्टी ठेवणे आवश्यक आहे. कारण की जर त्या एम्प्लॉयने सेफली काम केले तर ते चांगल्या प्रकारे काम करू शकणार आहेत. ओके, कारण की अनेक लेटेस्ट जे काही टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजीचा त्यांना वापर करता आलाच पाहिजे. यासाठी त्या एम्प्लॉईजना चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग देणे हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची काय आहे, एक काम आहे, त्यांची ती एक जबाबदारी आहे. आणि जर त्यांना त्यांची नॉलेज मिळाले तर त्याचा वापर त्या ऑर्गनायझेशनसाठी ते पुरेपूर करत असतात. म्हणून टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस, जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यांचे नॉलेज त्या एम्प्लॉईजला देण्यासाठी या ट्रेनिंगची गरज असते. त्यानंतरचं रिझन आहे तो ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी. Okay, with the emergency of increased mechanization and automation, manufacturing of multiple products and byproducts or dealing in services of diversified lines, extension of operations to various regions of the country or in overseas countries, organization of most of the companies has become complex. This creates the complex problem of coordination and integration of activities adaptable to the expanding and diversifying situation. And this situation calls for training in the skills of coordination, integration and adaptability to the requirements of growth, diversification and expansion. तर ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्सिटी हा देखील एक महत्त्वाचा रिझन आहे. त्या रिझनमुळे त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणे गरजेचे असते. तर ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय, तर जे काही वाढलेले यांत्रिकीकरण आहे, जे ऑटोमेशन आहे, त्याचबरोबर अनेक उत्पादने आणि बाय प्रॉडक्टची निर्मिती किंवा डायव्हर्सिफाईड लाईन्स, यामध्ये जे काही सर्व्हिसेसची डीलिंग केली जाते व जे काही देशामध्ये विविध सेक्टरमध्ये किंवा इन फॉरेन कंट्रीमध्ये जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स केले जातात, त्याच्यामध्ये जे काही बिझनेस असतात त्यांचा एक्सपान्शन वाढवण्यासाठी, ओके, अशा अनेक गोष्टींसाठी त्या ऑर्गनायझेशनची कॉम्प्लेक्सिटी ही काय झाली आहे, वाढली आहे. कारण की जसा नॅशनल लेवलवरती बिझनेस केला जातो, जशी कंपनी चालवली जाते, तशीच इंटरनॅशनल लेवलवरती तो बिझनेसचं एक्सपान्शन हवे हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल असते. त्यामुळे ते जास्तीत जास्त जे काही त्यांचे प्रोडक्ट असेल, जे काही सर्व्हिसेस आहे, ते क्वालिटी लेवलची कस्टमर्सना प्रोव्हाइड करण्याचे काम करतात. मग यामुळे त्यांना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज परचेस करावे लागतात. मग त्यांचे नॉलेज देण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिली जाते. मग यासाठी त्यामुळे जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढलेली आहे. मग ही कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय, त्यांची गुंतागुंत. यामुळे अनेक प्रॉब्लेम्स त्या ऑर्गनायझेशनला फेस करावे लागतात. मग बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर त्या बिझनेसचे डायव्हर्सिफिकेशन करायची असेल तर असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. म्हणून अशा अनेक प्रॉब्लेम्सना फेस करता यावे व जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनची गुंतागुंत, त्याची कॉम्प्लेक्सिटी कमी करण्यासाठी एम्प्लॉईजना
ट्रेनिंग देणे गरजेचे असते. यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंगची गरज असते. हे देखील या मधील मेन रिझन आहे की जी काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्सिटी कमी करण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिलेच पाहिजे. त्यानंतरचं रिझन आहे ते म्हणजे ह्युमन रिलेशन्स. सो ट्रेंड्स इन अप्रोच टुवर्ड्स पर्सनल मॅनेजमेंट has changed from the commodity approach to partnership approach, crossing the human relations approach. So today management of most of the organization has to maintain human relations besides maintaining sound industrial relations, and although the managers are not accustomed to deal with the workers accordingly, so training in human relations is necessary to deal with the human problems including alienation, interpersonal and intergroup conflicts, and to maintain human relations. So human relations are the most important reason for giving the training for employees. सो कमोडिटी ॲप्रोच हा अलीकडील काळामध्ये जे काही पर्सनल मॅनेजमेंट आहे, जे पर्सनल मॅनेजमेंट आहे, त्या पर्सनल मॅनेजमेंट जे काही कमोडिटी ॲप्रोच आहे तो पार्टनरशिप ॲप्रोचकडे बदललेला दिसून येतो. तर आजच्या काळामध्ये जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ते जास्तीत जास्त फोकस हे ते ऑर्गनायझेशन जी काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजकडे करतात. कारण की जो काही एम्प्लॉईज आहे तो चांगल्या प्रकारे डेव्हलप असेल, त्याच्याकडे चांगल्या प्रकारचे नॉलेज असेल, स्किल्स चांगले असतील, तर चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकणार आहे. त्याचबरोबर तर त्या एम्प्लॉईजने जर चांगल्या प्रकारचे काम केले तर काय होणार आहे, त्यांचे जे काही कस्टमर्स असतील त्याचबरोबर ते कस्टमर्स चे बरोबरचे रिलेशन्स चांगल्या प्रकारे मेंटेन होऊ शकतील, सोसायटीबरोबर त्यांचे रिलेशन चांगल्या प्रकारे मेंटेन होऊ शकतील. यासाठी हे रिलेशन्स कशाप्रकारे मेंटेन केले पाहिजे यांचे नॉलेज त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. कारण की ऑर्गनायझेशन म्हटले की त्याच्यामध्ये अनेक एम्प्लॉयर्स काम करीत असतात. जर त्यांचे आपापसातील रिलेशन्स चांगल्या प्रकारचे असतील तर ते चांगले काय करणार, परफॉर्मन्स देऊ शकणारे, ते ग्रुपली त्या ठिकाणी एकत्र येऊन काम करू शकणार. त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते, क्वालिटी लेवलचे प्रोडक्ट ते तयार करू शकतात आणि त्यामुळे त्या कस्टमर्सना चांगल्या प्रकारची वस्तू मिळणार आहे, सेवा मिळणार आहे, ते कस्टमर्स हॅपी होतील, सोसायटीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे रिलेशन्स मेंटेन करता येतील. तर अशा अनेक रिझन्ससाठी हे त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिले पाहिजे आणि त्याच्यामधून साऊंड इंडस्ट्रियल रिलेशन्स मेंटेन करणे हा प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचं काय आहे, एक मेन गोल आहे. आता हे काय साऊंड इंडस्ट्रियल रिलेशन्स म्हणजे काय, अत्यंत घट्ट सुदृढ संबंध त्यांच्याबरोबर रिलेशन्स मेंटेन करणे आवश्यक आहे. मग हे रिलेशन्स कसे मेंटेन केले पाहिजे याचेच नॉलेज देण्यासाठी हे ट्रेनिंग त्या ह्युमन बरोबर ते एम्प्लॉईजना देणे आवश्यक आहे. याच्यामधून त्यांना जर त्यांचे ट्रेनिंग दिले की एम्प्लॉईज बरोबर कस्टमर्स बरोबर त्या एम्प्लॉईज कशा प्रकारे वागले पाहिजे, कशा प्रकारे बिहेव केला पाहिजे जेणेकरून रिलेशन चांगल्या प्रकारचे मेंटेन होऊ शकेल, यासाठी या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे गरजेचे असते. त्यानंतर जे काही एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिले जाते त्यामध्ये लास्ट रिझन आहे तो चेंज इन द जॉब असाइनमेंट. हा देखील अत्यंत इम्पॉर्टंट असा रिझन आहे. लक्षात घ्या, आपण एम्प्लॉईजना जे काही ट्रेनिंग दिली जाते ते का गरजेचे आहे, त्याचे रिझन्स कोणते आहेत ते या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. त्याचे 6 मोस्ट इम्पॉर्टंट असे रिझन्स आहे. त्यामध्ये लास्ट रिझन आहे तो चेंज इन द जॉब असाइनमेंट. सो ट्रेनिंग इज ऑल्सो नेसेसरी व्हेन द एक्झिस्टिंग एम्प्लॉई इज प्रोमोटेड to the higher level in the organization and when there is some new job or occupation due to transfer. So training is also necessary to equip old employees with the advanced disciplines and techniques or technology. So the need for training also arises to increase productivity, improve quality of the products or services, help a company to fulfill its future personal needs, improve organizational climate, improve health and safety, prevent obsolescence, effect personal growth, minimize the resistance to the change and to act as a mentor. तर लास्ट रिझन कोणता आहे, चेंज इन द जॉब असाइनमेंट. त्यांची जी काय जॉब आहे, त्यांची जी काही नोकरी आहे त्याच्यामध्ये असाइनमेंट्समध्ये नियुक्तीमध्ये जर काही चेंजेस झाला असेल तर त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलेच पाहिजे.
मग आता ही काही जॉब असाइनमेंट आहे. जॉब असाइनमेंट म्हणजे काय? सो ट्रेनिंग इज ऑल्सो नेसेसरी व्हेन द एक्झिस्टिंग एम्प्लॉई इज प्रोमोटेड अँड टू द हायर लेवल. जर एखादा एम्प्लॉय आहे त्याचे प्रमोशन झाले असेल, त्याची बढती झाली असेल, तर ते जो काय त्या ठिकाणी त्याचे प्रमोशन झाले, त्याची जी काही जॉब पोझिशन आहे त्यासाठी त्याला ज्या काही जॉब रिक्वायरमेंट्स आहेत ते माहिती असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी त्याला जे काही काम करायचे आहे मग त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी, चांगल्या प्रकारे त्याने परफॉर्मन्स करण्यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंगची आवश्यकता आहे. त्याचबरोबर एखाद्या एम्प्लॉयची जर ट्रान्सफर झाली असेल, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर त्याची ट्रान्सफर झाली असेल तर त्याला देखील ट्रेनिंग दिले पाहिजे. मग याच्यामध्ये ट्रेनिंग इज नेसेसरी टू इक्विप ओल्ड एम्प्लॉईज विथ द ॲडव्हान्स डिसिप्लिन टेक्निक्स और टेक्नॉलॉजीज. मग जे काही ओल्ड एम्प्लॉईज आहेत त्यांना जे काही इक्विपमेंट्स असतात, जे काही मशिनरीज असतात, जी काही टेक्नॉलॉजी आहे, त्याची काही टेक्निक्स आहेत, त्याच्यावर त्याची डिसिप्लिन्स हे माहिती असणे आवश्यक आहे. मग हे जे काही ट्रेनिंग दिले जाते त्याची नीड कशासाठी आहे तर इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. जी काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन जे काही प्रोडक्ट्स तयार केले जातात त्या प्रोडक्ट्सची त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, ती इन्क्रीज करण्यासाठी या ट्रेनिंगची गरज आहे. कारण की ती प्रोडक्टिव्हिटी कधी इन्क्रीज होणार आहे जर ते एम्प्लॉय चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतील तरच. मग ते परफॉर्मन्स कधी चांगला करणारे जर त्यांना त्या गोष्टीचे चांगल्या प्रकारे नॉलेज असेल, त्यांच्याकडे स्किल्स असतील, मेथड्स असतील तरच त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकेल. यासाठी त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणे गरजेचे आहे. त्यानंतर ते जे काही प्रोडक्ट तयार करतात, जे काही सर्व्हिसेस कस्टमर्सना प्रोव्हाइड करतात त्याची क्वालिटी चांगल्या प्रकारची असावी. यासाठी ती क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिले पाहिजे. त्यानंतर ऑर्गनायझेशनल क्लायमेट इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्यांची हेल्थ अँड सेफ्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी, पर्सनल ग्रोथ वाढवण्यासाठी, त्याचा इफेक्ट चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि जे काही रेझिस्टन्सी आहे किंवा रेझिस्टन्सी टू चेंज म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही चेंज होत असतात, टाईम टू टाईम जे चेंज होत असतात, एन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंज झाले तर त्याचा इफेक्ट ऑर्गनायझेशनवरती होतो. मग जो काही चेंज झाला आहे तो बदल स्वीकारण्यासाठी त्या एम्प्लॉईजना त्या गोष्टींचे नॉलेज देणे, प्रोव्हाइड करणे गरजेचे असते. यासाठी अशा अनेक रिझनसाठी एम्प्लॉईजना ट्रेनिंग दिलेच पाहिजे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईज जे काही ट्रेनिंग दिली जाते त्याचे जे काही रिझन्स आहेत ते रिझन्स कोणते आहेत ते या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. तो देअर आर 6 रिझन्स. फर्स्ट इज टू मॅच द एम्प्लॉई स्पेसिफिकेशन्स विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल नीड्स. Second is organizational viability and the transformation process. Third is technological advances. Then organizational complexity. Next is human relations and last is चेंज इन द जॉब असाइनमेंट्स. तर आज आपण या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईजना जे काही ट्रेनिंग दिले जाते ते का गरजेचे आहे त्याचे जे काही रिझन्स आहेत ते रिझन्स या लेक्चर्समध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, थँक्यू.